आज मंगळवार आहे, 17 तारीख, आणि मी आता निघाली आहे केदारनाथला. हा व्हिडिओ तुम्ही आता खूप नंतर पाहणार आहात, कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असता जिकडे तुम्हाला असं वाटत असतं की बोलवणं आहे वगैरे, आधी छान दर्शन होऊ देत आणि मग आपण व्हिडिओज करूयात. पण आता साधारण 6 वाजलेत. आता एअरपोर्टला चालली आहे मी. इंडिगोची माझी फ्लाईट आहे, मुंबई ते देहरादून. साधारण 1.5-2 तासाची फ्लाईट आहे. आणि कसा काय प्रवास होणार आहे, कसं काय दर्शन होणार आहे, अर्थातच या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आज आमची मम्मी जाणार आहे दुबईला आणि मी चालली केदारनाथला. हा कसा प्लॅन झाला, काय कसं, कोण कोण आहे, सगळं सगळं सांगणार आहे. हर हर महादेव. अशा पद्धतीने मी इंडिगोने प्रवास करते. आणि हे बघ, पहिल्यांदा आयुष्यात मी इतकी मोठी सॅक घेऊन कुठेतरी निघाली आहे. लिटरली सॅक, वॉटरप्रूफ वगैरे वगैरे वगैरे, जी मला वाईल्ड क्राफ्ट मधनं मस्त मिळाली. आणि आय फील आम्ही ज्या बॅग्स कॅरी करतो ना, तर त्याच्या तुलनेत प्रचंड अशी हलकी बॅग आहे. आणि मी खूप सामान भरलंय हो, त्याच्यात खूप कोंबलंय, पण हलकी बॅग आहे यार. जितकं महाग तितकं ते उपयोगाचं नाही असं मला वाटायला लागलं आता हळूहळू. बोर्डिंग पास वगैरे सगळं घेऊन झालंय. आणि खरं सांगायचं तर एअरपोर्ट अत्यंत सोनं पडलंय. म्हणजे इतक्या पटकन चेकिंग ह्या सकाळच्या फ्लाईट्सला होत नसतं. बट द ट्रॅजिक इन्सिडेंट ऑफ द एअर इंडिया प्लेन क्रॅश, इट्स इरी, इट इज सॅड. तर अशा प्रकारे मी आता T2 टर्मिनलला आहे आणि आय एम वेटिंग फॉर समवन व्हेरी स्पेशल. ती व्यक्ती कोण आहे लवकरच सांगणार आहे मी तुम्ही सगळ्यांना. बट घरातनं निघायच्या आधी ना मला एक जरा एन्झायटी होती, कसं होईल काय होईल. त्यात पावसाळा, मला पावसात ट्रॅव्हल करायला खूप भीती वाटते. आणि ती हल्लीच आय थिंक निर्माण झाली आहे. आय डोंट नो का. आय थिंक आपण खूप व्हिडिओज, खूप रील्स वगैरे बघत राहतो ना, त्याच्यामुळे पण असेल. पण खूप भीती वाटते. पण आता ॲज अ हेडिंग टुवर्ड्स द जर्नी विच आय डोंट नो व्हॉट इट्स गोइंग टू बी, आय एम फीलिंग देर इज दिस सेन्स ऑफ हॅपीनेस आणि देर इज सेन्स ऑफ एक्साइटमेंट. आणि एक असं छान वाटतंय. आणि अगदी मनापासून एकतर सांगते, मी गेल्या 2 ते 3 वर्षात महाकाल, अमरनाथ केलंय. आणि ना, जेव्हा तुम्ही अशा जर्नीजला निघता, एकतर बोलावणं लागतं अगदीच परमेश्वराचं, मला खूप वाटतं. त्यानंतर तुम्ही जेव्हा घरातनं निघताना, तेव्हा आय जस्ट फील दॅट यू शुडंट हॅव एनी एक्सपेक्टेशन्स की असं होईल जर्नीमध्ये, तसं होईल जर्नीमध्ये. आणि दॅट रिअली हेल्प्स. कारण मला आठवतं अमरनाथला माझं असं होतं की मी चालत जाईन. आणि आय डोंट नो काय, कसं काय, असं काय सगळं जुळून आलं आणि मला हेलिकॉप्टर राईड मिळाली. आणि मी सकाळी गेले, दर्शन घेतलं, खाली उतरले आणि लिटरली 3 वाजताचं मला हेलिकॉप्टरसुद्धा मिळालं. आणि मी 7:30 वाजता वगैरे हॉटेलमध्ये होते. आणि अनेक लोक मला भेटली, त्यांचं असं झालं की आम्ही 3-3दा गेलो तरी आमचं दर्शन झालं नाही. सो अशा जर्नीजमध्ये मला असं वाटतं की तुम्ही कमीत कमी एक्सपेक्टेशन्स ठेवून फक्त प्रचंड विश्वास परमेश्वरावर, प्रचंड विश्वास या गोष्टीवर की आत्तापर्यंत जर त्यांनी सगळं चांगलं केलंय तर ह्याच्या पुढेही तो चांगलं करणार, हा विश्वास घेऊन तुम्ही अशा प्रवासांना निघायला पाहिजे. आणि या दिस वॉज लाईक अ लिटरली हार्ट टू हार्ट आत्ता जे मला तुम्हाला सांगायचं होतं. तर मी थांबली आहे माझ्या व्यक्तीसाठी. तर बघूया किती वाजता येते ती व्यक्ती. तर ज्या मैत्रिणीबद्दल मी बोलत होते ती आता आली आहे. खूप झोपेत बिचारी शूटिंग करून आली आहे. प्राजक्ता
अरे बापरे, मी काय म्हणते फोटो काढूया पण दर्शन झाल्यानंतर टाकूया. नंतर आयुष्यात नजर लागायला खूप गोष्टी आहेत की नाही. असे आमचे संवाद असतात माझ्या आणि प्राजूचे. मॅडम रात्रभर हास्य जत्राची शूटिंग करून आल्या आहेत. काय ते गोड स्माईल. हा 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 हा. आणि या छान सुरुवात झाली. लेट्स गो.